का तुम्हाला तिकीट मिळेल का. मला त्याचा आत्मविश्वास आहे का मला तिकीट मिळेलच आणि मी निवडणूक लढवणारच आहे हे तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आपण पाहताय कर्जत विकास. मी आपल्याला सांगा, अशा कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यात नाही आहे. 1000 कोटीचा निधी आणून विकास झाला, व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला नाही आहे. याच्या आधी सुद्धा अनेक आमदार खासदार होऊन गेले. रोजगार दिला आहे का, आरोग्याची व्यवस्था चांगली आहे का, शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे का, माझ्या महिला भगिनी सुरक्षित आहेत का, आणि ते पुढच्या काळामध्ये करणार आहे. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पक्ष संघटना पहिलीच मजबूत आहे. मी महायुतीमध्ये आहे, महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करतो. कुणाला महायुतीचं तिकीट मिळणार हे अजूनही प्रश्नार्थक असलं तो धमाका मी तुम्हाला लवकरच देणार आहे. मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं आहे, माझं पुढचं विजन तुम्हाला मी सांगतो. न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. माझा आदिवासी बांधव या तालुक्यामध्ये राहतोय. मला जास्तीत जास्त तरुणांना रोजगार द्यायचा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्याची व्यवस्था चांगली करायची आहे. आणि आम्हाला येणारी निवडणूक, कुठली जरी निवडणूक आली तरी आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही. परंतु खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला पाहिजे होता. किंवा अजितदादा असतील यांच्याशी काही चर्चा झाली का, काही बोलणं झाले का? या मतदारसंघाची उमेदवारी करण्यासाठी मागणी केलेली आहे. नुसता रस्ता बांधला, आपण ब्रिज बांधलं, लाईट आणली म्हणजे विकास झाला नाही. ते महायुतीच्या घटक पक्षामध्ये आम्हाला आमची उमेदवारी मागण्याचा, आमची तिकीट मागण्याचा आमचा अधिकार आहे. अगदी थोड्याच दिवसामध्ये आमच्यामध्ये एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे. मला उमेदवारी ह्या पक्षाची महायुतीची मिळेल असा मला आत्मविश्वास आहे.